तुमचा विश्वास आमची ताकद. बुलढाण्यातून एक वेगळीच बातमी समोर येतेय. शहरात सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामात कंत्राटदाराच्या नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असून यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील नागरिक आक्रमक झालेत. वारंवार तक्रार करूनही दाद मिळत नसल्याने अखेर संतापलेल्या नागरिकांनी चक्क मुख्य रस्ताच बंद करून आपला संताप व्यक्त केलाय. बुलढाणा शहरातील प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे काम करताना कंत्राटदारांनी नागरी सोयी सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत. टिपू सुलतान चौक ते मिर्झानगर या मुख्य रस्त्यावर खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. मात्र त्याचे योग्य नियोजन नसल्याने नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. परिस्थिती इतकी चिघळली की प्रभाग 3चे नगरसेवक अनिल वर्मा यांनाही नागरिकांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. कामाच्या दिरंगाईमुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानीमुळे लोकांनी लोकप्रतिनिधींना जाब विचारलाय. रस्त्यासाठी काढण्यात आलेले अतिक्रमणाचे भंगार रस्त्यावरच तसेच पडले आहेत. मुख्य रस्त्याची दुरवस्था झालेली आहे, यामुळे रहदारीसाठी धोकादायक बनला आहे. शिवाय नवीन पाईपलाईन टाकली पण नागरिकांना नळ जोडणी अद्याप देण्यात आलेली नाही. याच कारणाने अखेर संयमाचा बांध सुटलेल्या नागरिकांनी आपला रोष व्यक्त करण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. टिपू सुलतान चौक ते मिर्झानगर पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर अतिक्रमणाचे भंगार साहित्य आणि मोठमोठे दगड टाकून हा रस्ता पूर्णपणे बंद केला. कंत्राटदारांनी जोपर्यंत कामाचे योग्य नियोजन करून प्रश्न मार्गी लावत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याचा पवित्रा रहिवाशांनी घेतला. आता या आंदोलनानंतर तरी झोपलेले प्रशासन आणि कंत्राटदार शुद्धीवर येतो का आणि प्रभाग 3 मधील नागरिकांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.